ग्रामपंचायत वडाळा येथे अनागोंदी कारभार, शासनाकडून प्राप्त भूखंडाची विक्री, एकाच जागेचे 2 नमुना 8, गट विकास अधिकाऱ्यासह ग्रामसेवकाची मिलीभगत, स्थानिक रहिवासी दिलीप भुयार यांनी केले विविध आरोप। ग्रामपंचायत वडाळा येथे अनेक अकलनीय घटना घडलेल्या आहे। ग्रामपंचायत वडाळा अंतर्गत शासनाकडून प्राप्त भूखंडाची सर्रास विक्री सुरू असल्याची बात समोर आली आहे। त्याचप्रमाणे मोठ्या खर्चाने मागे बांधलेल्या सभागृहाला जाण्यासाठी रस्ताही नसून तेथे सुद्धा अशा या शासकीय जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात आलेलं आहे। आपण ग्रामपंचायत वडाळा येथे जर बघितलं तर ग्रामपंचायत वडाळाच्या बाहेरील भागामध्ये असलेलं शासकीय ज्यांना जागा देण्यात आली होती त्या शासनाच्या भूखंडावर त्याची विक्री करण्यात आलेली आहे। या विविध बाबीच्या अनुषंगाने स्थानिक रहिवासी दिलीप भुयार यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। सदरील निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की गावामध्ये निवासी प्रयोजनासाठी प्रतिकुटुंब 500 चौरस फूट प्रमाणे निवासी अतिक्रमण नियमाकुल करण्यात आले। त्यानुसार त्या भूखंडाची नागरिक सर्रास विक्री करीत असून त्यामध्ये खरेदी विक्री दस्तावेज क्रमांक 268/2021 अन्वये रामभाऊ किसनजी निकम यांनी रवींद्र श्रीराम लाड यांना दिनांक 13/1/2021 ला खरेदी दस्तावरील नमूद किमतीनुसार 1,50,000 रुपयामध्ये ग्रामपंचायत वडाळा यांच्या कर आकारणीनुसार भूखंड क्रमांक 197 विकण्यात आला। तर दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयीन खरेदी दस्त क्रमांक 55/2022 अन्वये ताराबाई धीरणसिंगजी राठोड यांनी रामभाऊ किसनजी निकम यांना 12/12/2022 ला खरेदी दस्तावरील नमूद किमतीनुसार 90,000 रुपयामध्ये ग्रामपंचायत वडाळा यांच्या कर आकारणीनुसार भूखंड क्रमांक 126 विकण्यात आलेला आहे। याचप्रमाणे दुसरे गावामध्ये शासकीय जागेवर सर्रास व्यापारी संकुल बांधण्यात आलेले आहे। व्यापारी संकुल बांधूनही ते व्यापारी संकुलाची जागा अतिक्रमणात काढण्यात आलेली आहे। मुख्य रस्त्याने सभागृहाकडे ग्रामपंचायतद्वारे बांधण्यात आलेल्या सभागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर व्यापारी संकुलाचा जो भाग आहे तो बाहेर आल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे। या सर्व बाबी संदर्भात आम्ही स्थानिक रहिवासी दिलीप भुयार यांच्याशी संपर्क केला असता नेमकं ते काय म्हणाले ते बघूया। आज आपण पोहोचलो आहे ग्राम वडाळा येथे। आज 26 जानेवारी जे आहेत दिलीप भुयार हे विषय मांडत आहे की जी शासकीय पट्ट्यांची जागा आहे ग्रामपंचायतनी ज्या जागेवर घरकुल बांधकामासाठी परवानगी दिलेली आहेत परंतु जागेवर व्यावसायिककरण करण्यात आलं। काय तुमचा नेमका विषय? गव्हर्नमेंटने जे प्रदत्त समितीद्वारे पट्टे वाटप केले ते फक्त व्यवसायासाठी नसून निवासासाठी दिलेले आहे, परंतु त्या पट्ट्यावर व्यावसायिक पट्टे बांधकाम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जर जागा कमी पडली तर रोडवर अतिक्रमणसुद्धा केले। त्यामुळे मी ग्रामपंचायतला आजपर्यंत प्रतिअर्ज सगळं केले, परंतु प्रशासनाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची ग्रामसेवकावर कारवाई केलेली नाही। तुमची नेमकी मागणी काय आहे? की अतिक्रमणची जागा जर हटलीच पाहिजे, परंतु जे पट्टा विक्री झालेला आहे तो पट्ट्याची खरेदी रद्द करून ग्रामपंचायत खाती जमा करण्यात यावी, ही माझी रास्त मागणी आहे। आपण बघू शकता की जे शासकीय पट्ट्यांना नियमाप्रमाणे घरकुलासाठी ग्रामपंचायतनं जे दिलेले होते 8, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घरकुलाच्या जिथे असतात असाच एक वडाळ्याला सुद्धा प्रकार घडून आलेला आहे की घरकुल असताना त्या घरकुलाची विक्री झालेली आहे। हे सगळं डोळे झाकपणे का होतं आणि का केलं जातं? खरोखर याला प्रशासकीय अधिकाऱ्यांची साथ आहे का किंवा कोणाचा वरदहस्त आहे का किंवा या अशा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी तरी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल का? यासाठी पाहत रहा विशेष प्रतिनिधी राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, मोर्शी दर्पण, वरुड।